उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद मागण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आज या नववर्षाच्या सुरुवातीला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तानं तथा जयंती या अर्थानं आपण सर्व सेवेकरी आणि भाविक आज प्रधान केंद्रात उपस्थित झालेला आहात। आत्ताच मगाशी मुकुंदरावांनी आपणाला या कार्याच्या पद्धतीवर थोडा धावता परामर्श घेतला आणि या स्वामी योगाची सुरुवात स्वामी योगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी आपणा सर्वांपर्यंत स्वामी महाराज समजावून सांगितले। तोपर्यंत स्वामी भक्त किंवा सेवेकऱ्यांना स्वामींची सेवा माहीत नव्हती। म्हणून सन 1049ला पंजाब प्रांतात कुरुक्षेत्रावर पृथ्वी दुभंगली आणि मागील युगाचा अनुभव घेऊन भगवान श्रीकृष्णांनी यदा इदाई धर्मश्च ग्लानिर्भवति भारत, ज्यावेळी देशावर ग्लानी, संकट, दुःख येतात, सज्जनांवर अन्याय होतो, त्यावेळी भगवंताला अवतरण करावं लागतं। तसंच स्वामींचं झालं। म्हणून स्वामी त्यांचं प्रकटीकरण झालं। खरं तर ते अनादिसिद्ध आहे, नव्हे ब्रह्मांड नायक आहेत, नव्हे दश अवताराचं ते मूळ आहे। अक्कलकोटी मागील शतकामध्ये स्वामींनी सेवेकऱ्यांशी संवाद साधताना या दश अवताराविषयी नेहमी संवाद साधायचे। अरे मी मत्स्य होतो, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, दशरथ नंदन, कृष्ण मीच होतो, असा छातीठोकपणे पुराव्यासह ते सेवेकऱ्यांशी संवाद साधायचे। त्यामुळं सेवेकरी भारावून जायचे त्यांच्या बुद्धीपलीकडे। हे ब्रह्मांड आहे आणि हे ब्रह्मांड आपण खूप मोठ्या शक्तीजवळ न कळत आपण आलेला आहात। म्हणून ते ब्रह्मांड सामावून समजून घेण्याची ताकद आपणाला प्राप्त व्हावी म्हणून आपण निषेधीने स्वामींचे 3 अध्याय, स्वामी चरित्र आणि 11 माळा जप क्रमशः वाचावेत आणि वाचतो आपण जे सेवेकरी आहेत। तथापि ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी रोज शाकाहारी आयुष्यभर राहून, निर्व्यसनी राहून 3 अध्याय, 11 माळा जप, पंचमहायज्ञ करावा। ज्यांना जायची घाई आहे त्यांनी कृपया मौनानं जावं, इतरांना व्यथित करू नये। तथापि कालपासून हे नवीन मराठी वर्ष सुरू झालेलं आहे आणि या मराठी वर्षामध्ये 4 नवरात्र आलेले आहेत कालपासून। फार कमी लोकांना ही 4 नवरात्राची माहिती असावी। त्यात पहिलं नवरात्र भगवतीचं आहे। म्हणून कालपासून देशाच्या, राज्याच्या बहुविध ठिकाणी असणारी शक्तिपीठं, त्यात 52 शक्तिपीठांचा समावेश आहे। त्या सर्व शक्तिपीठांवर भगवतीचा उत्सव साजरा होत आहे। दुसरं रामनवरात्र आहे। आपण महाराष्ट्रीयन भारतीय लोकांनी रोज रामाचं नवरात्र समजून घेताना 9 दिवस 9 वेळा जर रामरक्षा वाचली
9व्या दिवशी त्याची अनुभूती येते आणि त्यांच्या घरातील पुढील पिढी आईवडिलांचे आदर्श पाळतात किंवा आज्ञाधारकपणानं वागतात. हा रामरक्षेचा गुण आहे. हनुमानामध्ये भक्तीचा गुण आहे. म्हणून आपण प्रतिपदा ते पौर्णिमा या काळामध्ये हे 3 नवरात्र साजरे करत आहोत. त्यात हनुमान नवरात्राचा समावेश आहे आणि 4थं नवरात्र आजपासून सुरू झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ नवरात्र हे फार कमी लोकांना माहीत आहे. आणि हे किती दिवस आहे? चैत्र कृष्ण त्रयोदशी, सुमारे महिनाभर हे स्वामींचं नवरात्र आहे. आणि या काळामध्ये जो भाग्यवंत पुण्यवंत असेल तो रोज एक स्वामी चरित्र पारायण करेल, त्याला स्वामींच्या अनुभूती येतील. म्हणून इथे जे भाग्यवान आलेले भाविक आहेत त्यांना निवेदन आहे, कामं रोजचीच आहेत, प्रपंच रोजचाच आहे, परंतु त्यातले त्यात 24 तासातून 1 घंटा वेळ स्वामी कार्यासाठी स्वामींसाठी जर दिला तर स्वामी काय देतात? अनेन्ना निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. जो कोणी भाविक सेवेकरी रोज 3 अध्याय 11 माळा जप वाचन करेल, आपलं स्थिरचित्त ठेवून वाचेल, अन्यत्र कुठे बघणार नाही. अनन्या निश्चयंतो मा, अन्यत्र कुठेतरी न बघता जो स्वामींची सेवा करेल त्याचा योगक्षेम, त्याची आयुष्याची जिम्मेदारी स्वामी स्वतः घेतील. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून या पटीत आपण वाचणारे आहोत का याचं आत्मचिंतन आणि परीक्षण हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून यामध्ये आपण कृपया सकारात्मक भूमिका घेऊन हे स्वामींचं कार्य आहे, हे जनमानसापर्यंत पोचवायचं आहे. हे आपल्यापर्यंत ठेवून परवडणारं नाही किंवा चालणार नाही. म्हणून जनमानसापर्यंत स्वामी पोचले पाहिजे. म्हणून या कार्यानं गेल्या 80 वर्षात या सेवेचं विकेंद्रीकरण केलं. पूर्वी पिठले महाराजांच्या काळानंतर सर्वप्रथम हा दरबार सन 1974ला श्रावण महिन्यात त्यांचं महानिर्वाण झालं आणि तदनंतर हा दरबार दिंडोरी येथे आणण्याला त्यांनी आज्ञा दिली आधीच. तेव्हापासून आज तगायत होणाऱ्या त्रिकाल आरत्या उत्सव असतील, 12 वर्षाचे उत्सव असतील, परंतु याचं विकेंद्रीकरण करताना पूजनीय दादांनी याला अजून गती दिली आणि गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संकल्पना राबवली. इथे एकच जर केंद्र असतं, पंढरपूरपेक्षा जास्त गर्दी इथे रोज झाली असते. या गावात उभं राहायला जागा नसते. हा दूरदृष्टिकोन गेल्या 80 वर्षात आहे. म्हणून मागील 80 वर्षात सेवेचं आणि कार्याचं विकेंद्रीकरण लोकशाही पद्धतीनं तमाम कुटुंबांपर्यंत पोचवण्याला त्यांनी ही एक संधी दिली. त्या संधीचा तमाम मानवजातीनं लाभ घ्यावा. कारण स्वामी हे मानवजातीची प्रॉपर्टी आहे, कुणा एकट्या व्यक्तीची नाही. म्हणून गेल्या शतकापूर्वी स्वामींनी सामान्यातल्या सामान्य सेवेकऱ्यापर्यंत समजावून घेताना सांगताना ते नेहमी सांगायचे, मानव नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण असाल आणि असावा. म्हणून ही माणुसकीची संस्कृती आपणाला पुढील पिढ्यांच्या हातात देताना अत्यंत जिव्हाळ्यानं
प्रेमानं त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. म्हणून यात काय समजायचं ते आपण कृपया समजावं. ही माणुसकीची संस्कृती आहे. माणसा तो माणसासारखा हो हे सांगण्याचं धाडस स्वामींनी वेगळ्या पद्धतीत करताना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी हा शब्द अधिकृतरित्या स्वामींनी वापरलेला आहे. तो फक्त स्वामीच वापरतील. तो शब्द वापरण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नाही. तो शब्द जर तुम्ही वापरला तर तिथे अहंकार, अनेक षडरिपू तिथे जमा होतील. म्हणून मी हा शब्द शक्यतो आपण मानव जातीनं टाळावा. मी ऐवजी आपण, आम्ही असं म्हणा. मी म्हटलं की अहंकार त्याला पाठलाग करतो. म्हणून कृपया आपल्या संभाषणामध्ये मी हा शब्द टाळून जो कोणी स्वामींची सेवा पोचवेल त्याचा योगक्षेम स्वामी चालवतील, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, तथापि हे स्वामींचं कार्य आहे. 7 समुद्राकडे पोचवण्याची आता वेळ आलेली आहे. जगामध्ये 3रं महायुद्ध उंबरठ्यावर आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून आपण ऐकत आहात. आम्ही या सगळ्या तारखा गेल्या 6 महिन्यापूर्वीच दिलेल्या होत्या की आगामी 26 सालामध्ये तुम्हाला आसमानी सुलतानी संकटांची चाहूल दिसेल. आज अरब राष्ट्रांमध्ये निरपराध माणसं मारली जात आहे. शाळेतले विद्यार्थी मारले जात आहे. हे अमानुष कृत्य घडू नये म्हणून स्वामींनी आणि भारत मातेनं संबंधितांना सद्बुद्धी द्यावी आणि माणसं मारण्याचं कृत्य त्यांच्या हातून घडू नये. उलट जर त्यांनी प्रेमानं वागले असते तर हे जग एकत्र आलं असतं. सत्तेचा, ईर्षेचा, हव्याचा पोटी अर्थात मनुष्य ज्यावेळी वरती जातो हे काही खालचं धन संपदा वरती नेत नाही. कशा करता हे करतात हे त्यांना समजत नाही. मनुष्य सुईसुद्धा वरती नेऊ शकत नाही. बाकीची गोष्ट सोडा. हे सर्व माहीत असूनही एवढी महासत्ता किंवा मोठी माणसं का विसरतात, कशामुळं विसरतात, याला एकच कारण आहे. भारतात संत मालिका झाली. फक्त जगात एकही संत कुठे गेला नाही. ना अमेरिकेत गेला, ना अरब राष्ट्रात गेला, ना कुठल्या देशात गेला. संत नसल्यामुळं माणसं स्वैराचारी मनं झाली. म्हणून या कार्यानं सांगितलेलं आहे, ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत याचा मेळ फक्त भारतात आहे, इतरत्र नाही. आणि संत नसल्यामुळं भगवंत जाण्याचा प्रश्नच नाही. कारण देवसुद्धा फार हुशार आहे. देव असे आपोआप कुठे जात नाहीत. संतांचं वास्तव्य असलं तरच तिथे कार्य जन्म घेतं. ही वस्तुस्थिती डावलता नाकारता येत नाही. म्हणून एकनाथांच्या घरी 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण का राहिले, एखाद्या दुसऱ्या माणसाच्या घरी का गेले नाही? देव तसे हुशार आहे. म्हणून यापेक्षा खूप तपशिलात बोलणं आपणाशी उचित नाही. म्हणून भारतवर्षात आणि महाराष्ट्रामध्ये खूप संत मालिकेनं ही भारतीय संस्कृती खूप मेहनतीनं जोपासलेली आहे, टिकून ठेवलेली आहे. पुढील पिढ्यांनी तो वारसा त्या पद्धतीत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवणं याला संस्कृती असं म्हणतात. म्हणून संस्कारानं संपन्न असलेली ही संस्कृती फक्त भारतात आहे आणि ती टिकवणं आपलं सर्वांचं काम आहे. म्हणून 7 समुद्रापलीकडे हे स्वामींचं कार्य ज्यावेळी पोचेल, आपली माणसं संत म्हणून ज्यावेळी विदेशात जातील, त्यावेळी थोडीफार माणुसकीची संस्कृती तिथे पोचेल. तशी नाही.
म्हणून संतांची भूमिका घेऊन आमच्या भारतीय लोकांनी, महाराष्ट्रीयन लोकांनी स्वामींचा ध्वज खांद्यावर घेऊन सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जगात, देशात, गावात, घरात सर्वतोपरी पोचवावं हे स्वामींना अभिप्रेत आहे. स्वामींना आपणाकडून काय अभिप्रेत आहे? केवळ आपल्या समस्या सोडल्या म्हणजे गंगेत घोडं न्हालं असं नाही. आपण कुणाचं तरी देणेदार आहोत. हे मानवी ऋण आहे आणि हे ऋणमुक्त जीवन जगण्यासाठी, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी भला करो भला होगा हा संदेश आहे. म्हणून आपण या उक्तीप्रमाणे हे जगात चाललेलं युद्ध त्याचं तिसऱ्या महायुद्धात रूपांतर होऊ नये. कारण आता युद्ध तिसरं महायुद्ध उंबरठ्यावर उभं आहे. सगळे देश एकमेकाशी लढायला सुरुवात झालेली आहे. विनाश एवढंच त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि हा देश तसा परावलंबी आहे. तुम्ही बघता गेले 3 आठवडे होत आले काय काय घटना घडतात आम्ही तपशिलात बोलणार नाही. तुम्ही जाणकार आहात, सुज्ञ आहात. स्वयंपाकाचा गॅसपासून, गाड्यांचं इंधनापासून, शेतीचा भाजीपाला निर्यात आयात करण्यापासून साऱ्याच गोष्टी आयात निर्यातीवर अवलंबून आहेत. जर ही आयात निर्यात थांबली त्याचे काय परिणाम होतील हे ज्योतिषांनी सांगण्याची गरज नाही. म्हणून ही भयानकता, उद्रेकता, खूप उद्रेक वाढू शकतो. म्हणून हा उद्रेक वाढू नये म्हणून आपण या 4 नवरात्रांमध्ये तुम्ही सोशिक आहात, सुज्ञ आहात. म्हणून आपण काही वर्षापूर्वी या घटना घडणार होत्या हे आम्ही त्यावेळीच सांगितलं होतं 2006 साली. आगामी 30 सालापर्यंत हा घटनाक्रम घडत राहणार आहे. अजून 4 वर्ष, पुढील 4 वर्ष हे तसे भारताला, जगाला अनुकूल नाहीत. ते अनुकूल करायचे असतील तर खूप आध्यात्मिक सेवा करावी लागेल, तर आपोआप नाही. म्हणून त्यावेळी आपण भीत 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती भारत मातेच्या चरणावर सुपूर्द करावेत. भगवान स्वामींच्या चरणावर 100 कोटी पाठ स्वामी चरित्राचे करावेत. या विश्वाचे पिता श्री शिव आहेत, त्यांच्या चरणावर 100 कोटी पाठ रुद्र करावेत किंवा महिम्न करावेत. हा कृतसंकल्प 2006 साली आपण केलेला होता. हे आपण त्यातले साक्षीदार आहात. आणि ज्यावेळी आपण 1 कोटी पाठ पूर्ण करण्याचा संकल्प केला त्यावेळी आपण भगवतीच्या चरणाजवळ, सप्तशृंग मातेच्या चरणाजवळ सुमारे 1 कोटी पाठाची सांगता त्या ठिकाणी केलेली होती. त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित जे साक्षीदार भाविक आज आलेले असतील, भगिनी, पुरुष, त्यांनी कृपया हात वरती करावेत. मनापासून धन्यवाद आहे. आपण यातले साक्षीदार आहात आणि पुढील घटनाक्रमांचं आपण नियोजन करणं हे खरं वास्तव आहे. म्हणून आपणाला भविष्यकाळात हे 3रं महायुद्ध परवडणारं नाही, छोटं मोठं युद्ध परवडणारं नाही. जग आज झपाट्यानं वाढतं आहे, लोकसंख्या वाढते, समस्या वाढत आहेत, चिंता वाढत आहेत, सगळ्याच गोष्टी वाढत आहेत. गुन्हेगारी वाढते, अत्याचार वाढत आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, घरकुलांचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, असाध्य आजारांचे प्रश्न आहेत, कितीतरी प्रश्न आहेत. आणि या जनता दरबारात याला प्रति गुरुवार रविवारी विनामूल्य मार्गदर्शनातून उत्तर दिलं जातं आहे. आध्यात्मिक सेवेतून, आध्यात्मिक सेवेतून. म्हणून ह्या स्वामींच्या नवरात्राप्रित्यर्थ आपण अत्यंत मनोभावे स्वामींना शरण जाऊन आपण त्यांना विनंती करावी. स्वामी, या जगाचे सर्वासर्व तुम्ही आहात.
ते आखाती प्रदेश असतील की अमेरिका असेल की आणखी कोणी असतील, यांचे डोके जागेवर आणा, यांना सद्बुद्धी द्या. पाहिजे तर आम्ही 100 कोटी पाठ उर्वरित राहिलेला अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करू, कारण 2006 पासून आज तक आहेत 92 कोटी पाठ स्वामी चरित्राचे झालेले आहेत, 92 कोटी पाठ सप्तशतीचे झालेले आहेत, 92 कोटी पाठ रुद्राचे आपण केलेले आहेत. आपण म्हणजे तुम्ही केलेले आहेत, याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. उर्वरित राहिलेला अभ्यासक्रम थोडासा बाकी आहे, त्याची चुणूक स्वामींनी आपल्याला दाखवलेली आहे. अरे तुम्ही आम्हाला विसरला का संकल्पाला, ही आठवण करून देत आहेत स्वामी. म्हणून स्वामींनीच ही आठवण करून दिलेली आहे की सावधान म्हणून आपण जगात शांतता नांदावी म्हणून आपण सर्व सेवेकरी या देशातले शांतीदूत आहात. आणि हा शांतीचा मार्ग 7 समुद्रापलीकडे सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून आपणाला पोचवायचं आहे. यात काही लहान मोठं भेदभाव, जात पात, उच्च नीच कनिष्ठ हा अजिबात प्रकार नाही. आपण उद्धरुणी उद्धरिले जगा या उक्तीप्रमाणे आपणाला हे स्वामींचं कार्य बिना पैशानं जनतेपर्यंत पोचवणं, याला ग्राम अभियान म्हटलेलं आहे. त्यात 18 विभाग आहेत. त्यात आमचे मूल्य शिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी जागेवर उभं राहून आपला परिचय देताना वार्धक्य म्हातारपण सुखात जाण्यासाठी घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून त्यांनी कंबर कसलेली आहे. आणि सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे आमचे गुरुजन प्रतिनिधी गावोगावी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या साह्यानं या विभागाला पुढे आणतायत. आणि त्यातून आपलं म्हातारपण, वार्धक्य, आज्ञाधारकपणा, स्वास्थ्य, चिंतामुक्त जीवन ते यातून घडवत आहेत. तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांनी देखील आले असतील, त्यांनी जागेवर उभं राहून आपला परिचय द्यावा आणि या कार्यशाळेतून आणि या कार्यपद्धतीतून सद्गुरू पिठले महाराज किंवा मोरेदादांचे जे विचार आहेत विनामूल्य मार्गदर्शनाचे, ते आपणाला जनतेपर्यंत अव्यातपणे पोचवायचे आहेत. त्यात आपल्याला कोणी नावं ठेवेल, चांगलं म्हणेल की वाईट म्हणेल, याचा मुलाहिजा आपण मनापर्यंत ठेवू नका. काही लोक म्हणतील यांना काही काम नाही म्हणून आले, म्हणू देत. निंदकाचे घर असावे शेजारी आहे, या उक्तीप्रमाणे आपण या सर्व गोष्टी पचवण्याची क्षमता असणाराच व्यक्ती आध्यात्मिक होतो. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. विवाह मंडळ प्रतिनिधी आले असतील, त्यांनी उभं राहून आज खूप मोठ्या प्रमाणात मुलामुलींचे विवाहाचे प्रश्न आहेत. आणि या कार्यानं प्रति गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावे सुरू केलेले आहेत. प्रति गुरुवार रविवार उपवर मुलामुलींची विवाह पक्की केली जातात. अर्थात बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं. जोडीला आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह, विदूर मुलं किंवा विधवा मुली यांना योग्य जोडीदार हयात मिळावा, तोही उपक्रम चालू केला असून जे विकलांग आहेत, दिव्यांग आहेत, समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, या साऱ्या दिव्यांगांना पुढील जीवन सुखकर व्हावं म्हणून तोही उपाय विवाह मंडळानं बिनासायात सुरू केलेला आहे. हे कार्य खरं तर कोण बाहेर करणार नाही, सरकारचं अजिबात करणार नाही. हे तुम्हा आम्हाला करायचं आहे. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले असतील, त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि रोज शेतीवर असणारं आसमानी, सुलतानी, आता रोज आपण गेले 3 दिवस बघता रोज वादळ आहे, गारा पडत आहेत, शेतीची नुकसान होते,
शेतकरी रडकुंडीला आलेला आहे, त्याला कोण वाली नाही. कंपन्यांची नुकसान सरकार भरून देतं, पण दुर्दैवानं शेतकऱ्यांची होणारी नुकसान भरपाई कोणी देत नाही. का? शेतीला उद्योगाचा दर्जा नाही, त्यामुळं शेतीकडे बघण्याचा सरकारचा वेगळा दृष्टिकोन आहे. खूप तपशिलात न बोलता म्हणून आपण प्रतिमहा प्रत्येक राज्यामध्ये आणि जिल्ह्यांमध्ये कृषी मेळावे भरवत असतो आणि या कृषी मेळाव्यातून शेतकऱ्यांना दाद देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी, त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी ही सारी विचारसरणी स्वामींनी शेतीपर्यंत पोचवलेली आहे. हे सामाजिक काम आहे. म्हणून या कार्यातून 80% सामाजिक बांधिलकी आणि 20% खरं तर आपण आध्यात्मिक काम करतो. आणि आपल्यातला एकही माणूस आम्ही हिमालयात पाठवला नाही, जटा दाढ्या भगवे वस्त्र घातलेले नाही. नेटका प्रपंच करा, पारमार्थिक सेवेत इतरांना आणा, हा संदेश शेतकऱ्यांना देताना गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला माहीत आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप या बहुविध विभागाचा आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य विभाग. इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडोवर कॅन्सर रुग्ण येतात बघा. त्यांसाठी हा दवा उपलब्ध आहे. हा दवा 100% कॅन्सर बरा करतो आणि गेल्या 2 दशकामध्ये सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. देवानं दिलेलं आयुष्य त्यांना परत मिळालेलं आहे. म्हणून आज सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. ज्यांना घशाचा किंवा रक्ताचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी आहे. ज्यांना पोटात गाठी आहेत किंवा शरीरात कुठेही गाठी आहेत त्यांच्यासाठी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात कसं घ्यावं हे या विधानात स्पष्ट केलेलं आहे. आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वाणीप्रमाणे वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे या उक्तीप्रमाणे आपण वनस्पतीशास्त्र जाणून घ्या हाही संदेश दिलेला आहे. यावर खूप बोलता येईल परंतु वेळ कमी पडेल म्हणून आपण सुज्ञात. अथत इथे आणि मसाल्याच्या डब्यात असणारे डझनभर औषधं भगिनींच्या हातात आहे. त्या डब्याकडे बघून जर तुम्ही PhD केली तुमचा घरातला एकही माणूस आजारी पडणार नाही. बऱ्याच वेळा आहारशास्त्रातला समतोल बिघडल्यामुळं आणि अनेक भगिनी आहार विहाराचं उद्दिष्ट विसरल्यामुळं हिंग नावाचा पदार्थ आहे तो जर खूप वापरला हातापायाची हाडं ठिसूळ होतात. म्हणून त्याला जर आपण वापर करणं थांबवलं तर गुडघे दुखणं किंवा सांधे दुखणं किंवा हाडं ठिसूळ होणं ही बाब थांबली जाईल. एवढ्या साध्या सोप्या बाबी तुमच्या मसाल्याच्या डब्यात दिलेल्या आहे. हळद ही बहुगुणी आहे. ज्यांची प्लेटलेट कमी झालेल्या आहेत, हृदयविकाराचा त्रास आहे, हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात प्राशन घेतलं 3 दिवसात प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन पूर्वपदावर येतं. कुठेही जायचं काम नाही. म्हणून या साऱ्या बाबी आपल्या आयुर्वेद ग्रंथात घरचे घरी दिलेल्या आहेत. हे कोण सांगेल? डॉक्टर काही सांगणार नाही. माहीत असणारी माणसं बुद्धिपुरस्कर सांगत नाही. परंतु मराठी अस्मितेत काम करणारा आमचा भगिनी वर्ग आहे. त्यांनी जर ही डॉक्टरकी केली, साऱ्या भगिनी आपल्या कुटुंबियांचं आरोग्य अबाधित ठेवतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून आपण कृपया रसोईचे डॉक्टर आहात म्हणून रसोईकडे बारकाईनं विचार करावा. या युद्धामुळं एक दुर्दैवानं चांगली गोष्ट घडते. तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. अनेक हॉटेलं आता गॅसमुळं बंद झालेली आहेत आणि मोठ्या पगाराची अनेक कुटुंब शनिवार रविवार आला की घरात चूल पेटवायचीच नाही, गॅस पेटवायचाच नाही. ते कुठे जात तुम्हाला माहीत आहे. परंतु तुम्ही स्वतः केलेला स्वयंपाक किंवा पाकशास्त्र तुमच्या आरोग्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. हे बाहेर डोळ्याआड सृष्टीआड काय होतं ते न बोललेलं अधिक बरं.
म्हणून वाईटातून काही चांगल्या गोष्टी घडत असतात, त्या आपण शिकाव्यात, हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी दर गुरुवार रविवारी येतात, वास्तूविषयी मार्गदर्शन करतात. ज्याला डोकं टेकल्यावर 5-6 घंटे झोप येते तो खरा आम्ही श्रीमंत म्हणतो. आणि इथे आत्ता उपस्थित असणारे सारे लोक श्रीमंत आलेले आहेत असं आमचं म्हणणं आहे. त्यांना 5-6 घंटे झोप येते. आणि जे खूप मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांना रात्री 3 वाजेपर्यंत झोपेच्या गोळ्या घेऊन झोपा येत नाही, ते श्रीमंत नाही. याचा अर्थ कसा लावायचा तो आपण ठरवा. म्हणून इथे बसणारे सारे लोक माणुसकीनं श्रीमंत आहेत. त्यांना 6 घंटे 5 घंटे झोप येते, त्यांना श्रीमंत म्हणतात. खूप तपशिलात बोलणं उचित नाही. पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार आहेत. गरजू, पीडित, कोर्टाची वारी करणारे, त्यांची वारी बंद करण्यासाठी आमचे कायदेशीर सल्लागार इथे दर गुरुवार रविवारी मार्गदर्शन करत असतात विनामूल्य. सोबत दुर्गा अभियान, देशविदेश अभियान, स्वयंरोजगार, पशुगोवंश प्रतिनिधी, दुर्गा अभियान प्रतिनिधी, छत्रपतींचे 350 किल्ले गड, त्यांनी हिंदवी स्वराज्य त्या जीवावर कसं उभं केलं त्याची इत्थंभूत माहिती त्यात दिली जाते. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. त्या विभागात काम करणाऱ्या भगिनी इथे आत्ता आल्या असतील, त्यांनी कृपया क्षणभर उभं राहून आपला परिचय द्यावा. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. आणि आज अनेक भगिनी या विभागाचा ओळख परिचय करून घेण्यासाठी आलेल्या आहेत. या विभागातून 2 प्रश्न महत्त्वाचे सोडवले जातात. एक, आता तुम्ही दर्शनाला याल त्यावेळी स्वामींना काही साकडं घालणार आहात की आमच्या घरातली मुलं सदस्य चोरून व्यसनं करतात, हट्टी वागतात, त्यांना सद्बुद्धी द्या, त्यांची व्यसनं बंद करा. म्हणून व्यसनबंदी हा या कार्याचा पहिला उपक्रम आहे. ही फार मोठी चळवळ आहे. आणि शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न वाचून अभिषेक केला जातो. आणि ते तीर्थ कुटुंबियांना जर दिलं, व्यसनी लोकांना दिलं, सुंटे वाचून खोकला जातो आणि महिन्याभरात सदस्य तुमचे निर्व्यसनी होतात. घरच्या घरी हा सोपा दावा आहे. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. आज अनेक लोक ईर्षेमुळं, इगोमुळं कर्जबाजारी झालेले आहेत. त्याचं सूत्र श्रीयंत्र आहे. या भगिनी आमच्या साऱ्या इथे आल्यात, त्या श्रीयंत्राच्या उपासक अभ्यासक आहेत. त्या दर पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण तर करतात, पण रोज श्रीयंत्राचं पूजनसुद्धा करतात. हे श्रीयंत्र आहे. या श्रीयंत्राचं रोज पूजन करून प्रतिपौर्णिमेला ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात. एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात आणि पोथी वाचून 3 सोपाऱ्या मांडून साधा सोपा सत्यनारायण भगिनी स्वतः करतात दर पौर्णिमेला. तथापि इथे ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात तरी वरती करावेत. मग यालाच मराठी अस्मिता म्हणतात की. तुम्हाला मराठी अस्मितेचा संकोच नसावा हे कळकळीचं आव्हान आहे. हे इतर ज्यांचे हात वरती नव्हते त्या भगिनींना तुम्ही सांगा. हे बाहेर कोण सांगणार नाही. एवढे पुरोहित तुम्हाला मिळणार नाही. म्हणून स्वतः स्वयं पौरोहित्य आमच्या भगिनींनी करावं. तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, पुण्या मुंबईत मागील वर्षी 35 मुली याज्ञिके करायला लागल्या आणि सुदैवानं मुंबईत शंकराचार्य आले. त्या साऱ्या मुली शंकराचार्यांना भेटल्या आणि अत्यंत आदबीनं आपुलकीनं त्यांना नमस्कार करून आम्ही भारतीय संस्कृती असं काम करतो म्हणे.
त्यांना हे समजल्यावर त्यांनी डोक्यावर हात ठेवलेच ठेवले, परंतु तोंडात बोट घातलं की एवढं चांगलं काम या देशातल्या या राज्यातल्या आमच्या भगिनी करतायत, त्याबद्दल त्यांना शाबासकी दिली. म्हणून या सर्व बाबी भविष्यकाळाला अत्यंत अपरूप करणाऱ्या आहेत, उपकृत करणाऱ्या आहेत. म्हणून आपण या बाबी जाणीवपूर्वक समजून घ्याव्यात, मनात संकोच ठेवू नये. ज्यांच्या मनात संकोच आहे त्याबद्दल आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी एक त्यांच्यावर दोहा रचलेला आहे. सब भूमि है गोपाल की जिसमें अटक कहाँ, जिसके मन में खटक रही वही अटक रहा. म्हणून मनात संकोच न ठेवता कृपया आपण हे काम भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे या ब्रीद वाक्याला कुठलाही आपण वेगळा अर्थ लावू नये. हे आपण आत्मविश्वासपूर्वक हे काम आपण स्वामींचं जडतेपर्यंत कृपया पोचवावं, एवढंच कळकळीचं सांगून वेळेला विराम करू. पुनश्च आपणाला या नवरात्रासंदर्भात गुरुवारी रविवारी वेळोवेळी इथे माहिती दिली जाते, सांगितली जाते. इथे दिवसभर हा जनता दरबार गुरुवार रविवारी भरवला जातो. त्या जगातले असंख्य प्रश्न सोडवण्याचं काम स्वामींच्या आशीर्वादानं केलं जातं. अर्थात काम स्वामी करतात, हे कोणी व्यक्ती करत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून आपणाला पुन्हा एकदा या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडू, प्रार्थना करू आणि सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं प्रतिनिधी भगिनींना मार्गदर्शन मौनानं करतील की समाधी मठाला औदुंबराला परिक्रमा न करता केवळ सरळ आपण दरबारात हात जोडून स्वामींकडे यावंच आणि मधल्या गेटनं आपल्या पुढे महाप्रसाद वाटप करण्याचं काम चालू आहे. त्यांनी पुढे महाप्रसाद घेऊन मग मार्गस्थ व्हावं. आधी भगिनींना संधी द्यावी, कारण त्या माहेरी आलेल्या आहेत. गेल्या 80 वर्षात भगिनींचं हे माहेरघर आहे. म्हणून आपण माहेरसारखंच राहावं, हे कळकळीचं आवाहन. भगिनींनंतर नंबर 2च्या गेटनं तिथे स्वयंसेवक उभे आहेत, पुरुष वर्ग. तदनंतर नंबर 2च्या गेटनं इकडे समाधी मठाला औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात येतील. काही क्षण आपण कृपया मौन पाळा. मौनम सर्वार्थ साधनम. तुम्ही एवढा वेळ बसलात, ही सारी ऊर्जा तुम्हाला घरी पोचवायची आहे आणि तुम्ही अनाकारण बडबड केली, ती ऊर्जा आपल्याकडून वजा होईल. म्हणून आपण शक्यतो जास्तीत जास्त मौन पाळण्याचं शिकावं. इथे गुरुवार रविवारी बराच वेळ आमचे लोक मौन पाळतात आणि त्यांना त्याची अनुभूती येते घरी जाईपर्यंत. म्हणून आपणही काही क्षण मौन पाळण्याचं शिकावं. पुन्हा एकदा आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.